नमस्कार. सर्वप्रथम आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन, कामगार दिन. सो हाय मच्छिंद्र बाबर. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा. आजचा आपला विषय आहे, आज लाईव्ह येण्याचं प्रयोजन काय. तर लाईव्ह येण्याचं आजचं प्रयोजन हे आहे की आपल्या आजूबाजूला जी काही परिस्थिती आहे सध्या, म्हणजे गुड इव्हनिंग, हाय गुड इव्हनिंग, ग्रेट इव्हनिंग, राईट. सो आज काहीतरी आपण वेगळं शिकणार आहोत, आज काहीतरी वेगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, राईट. से येस टू लाईफ, से येस टू लाईफ, दिस इज माय ब्रँडिंग. नमस्कार, मी सौ पूजा सुनील सावर्डेकर. से येस टू लाईफ हे माझं बुक आहे. से येस टू लाईफ हा माझं ब्रँड आहे. आणि पण सध्या जी आजूबाजूला परिस्थिती आहे आपल्या, त्याचं मला नाव घ्यायची इच्छा नाही आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, फार त्याच्यावर चर्चा करायचं नाही. पण प्रयोजन हेच आहे, हाऊ टू से नो टू व्हायरसेस अँड हाऊ टू से येस टू लाईफ. इंटरेस्टिंग, isn't it? ओके, सो लेट्स स्टार्ट. आणि जसं मी म्हणलं सुरुवातीला, तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. आणि से येस टू लाईफ, से येस टू लाईफ जेव्हा आपण म्हणतोय, जेव्हा आपण लाईफबद्दल बोलतोय, व्हॉट इज लाईफ, लाईफ काय आहे, किंवा व्हॉट इज द क्वालिटी ऑफ युअर लाईफ टुडे, ते काय आहे. मला नाही उत्तर दिलं तरी चालेल, पण त्याच्याबद्दल एकदा विचार करा की तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ आज काय आहे आणि काय तुम्ही खूप सॅटिस्फाईड आहात का त्याच्याबद्दल. काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत, ज्या घडत आहेत त्या सध्या आपल्या हातात नाही आहे. पण मी जसं लिहून दिलं, मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल, राईट. परिस्थिती आहे आजूबाजूला, त्याला आपल्याला चेंज करायचं. पुढे आपण या विषयावर चर्चा करणारच आहोत. पण जेव्हा आपण आयुष्याबद्दल बोलतोय, जेव्हा आपण लाईफबद्दल बोलतोय, तेव्हा व्हॉट इज लाईफ, व्हॉट इज लाईफ, बर्थ और डेथ, बर्थ और डेथ, इस दुनिया में कब आना और इस दुनिया को छोड़ के कब जाना शायद अपने हाथ में नहीं है. शायद, मी शायद म्हणते, तेही होऊ शकतं, तेही होऊ शकतं. इन शॉर्ट, बर्थ और डेथ, बर्थ आणि डेथ, बी अँड डी हे दोन शब्द, अक्षर आहेत, लेटर्स आहेत. आणि या दोन्हीच्या मध्ये जे आहे, बर्थ आणि डेथ, या दोन्हीच्या मध्ये जे आहे ते आहे तुमचं लाईफ. हाऊज लाईफ. तर तुमचं आयुष्य कसं आहे आत्ताचं, या क्षणी तुम्हाला कसं वाटतंय, टाईप करा जे तुम्हाला वाटतंय. बी जेन्युइन, बी ऑनेस्ट. इथे काय उत्तर असायला हवं, काय अपेक्षित आहे ते लिहू नका. कारण सोशल मीडियामुळं बरेच लोक, सगळ्यांच्या ज्ञानात खूप सारं भर पडलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे काय ॲक्च्युअल उत्तर असायला हवं, पण काय असायला हवं ते लिहू नका. आत्ता तुम्हाला काय वाटतंय, तुमचं आयुष्य कसं आहे ते जरूर लिहा. टाईप करा, मला वाचायला नक्की आवडेल. तुमचं आयुष्य कसं आहे. थोडक्यात खूप लोक एक गोष्ट म्हणतात किंवा एक वाक्य आहे, खूप फेमस आहे, सोच बनाए जिंदगी, सोच बनाए जिंदगी. जे काही तुमचं आयुष्याचं आजचं आउटकम किंवा रिझल्ट आहे, तो रिझल्ट तुमच्या थॉट प्रोसेसमुळं, तुमच्या विचारांमुळे आहे. तर आपण जसं म्हणतो की दिस इज ऑल माइंड पॉवर, राईट. तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट इथे सांगू इच्छिते. कोविड मुक्त जीवन. ओके, ग्रेट, ठीक आहे, कोविड मुक्त जीवन आहे, व्हेरी गुड. तर ते सगळ्यांनाच हवं आहे, पण प्रत्येकजण बोलतोय तो त्याच्याचबद्दल बोलतोय. आपण पुढे ह्या सेशनमध्ये पुढे बोलणार आहोत.
की काय बोलायचे, काय नाही बोलायचे, काय विचार करायचा आहे, काय नाही विचार करायचा आहे. जर चेंज हवा असेल, आत्ताचं जे तुमचं आयुष्य आहे हे खूप छान असेल, सॅटिस्फॅक्टरी असेल, आहे तसं कंटिन्यू करा. जर नसेल, कुठे चेंज करायची गरज असेल तर जरूर चेंज करा. ज्या वेळेला आपल्याला कळतं अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेप, अवेअरनेस इज द की. जेव्हा तुम्हाला कळतं की नाही मला इथे चेंज करायचं आहे, चेंज करायची गरज आहे, राईट, तर जिथे कळतं तो खूप मोठा हे असतो. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते ज्याच्यावरनं तुम्हाला कळेल की जे माय लाईफ इज ब्युटिफुल, व्हेरी गुड, ॲक्च्युली लाईफ इज सो ब्युटिफुल. हे फक्त एकदा मिळालेली अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. तर जे तुम्ही कोणी आहात ते एक माणूस म्हणून जेव्हा तुम्ही जन्माला आला ही खूप ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे. वी हॅव गॉट वन लाईफ, लेट्स मेक इट लार्ज. खूप मोठं हे आयुष्य होऊ शकतं, राईट, खूप सुंदर होऊ शकतं. ॲक्च्युली आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते घडतं किंवा बिघडतं आपल्या स्वतःच्या विचारांमुळे. हे आयुष्य तुमचं आहे, हे घडवायचं की बिघडवायचं हे कोण ठरवणार, तर हे तुम्हीच ठरवणार आहात, राईट. सुरुवात करते एका गोष्टीनी. ही गोष्ट आहे 1952ची, 1952 सालची गोष्ट आहे. खूप पाठीमागची गोष्ट आहे. गोष्ट अमेरिकेमधली आहे आणि अमेरिकेमध्ये एक 40-42 वर्षाचे एक गृहस्थ होते ज्यांचं नाव होतं मिस्टर राईट. तर हे जे मिस्टर राईट होते, या मिस्टर राईटना डिटेक्ट झाला होता कॅन्सर आणि त्यांचा कॅन्सर अप टू 4th लेवल त्यांचा कॅन्सर गेलेला होता आणि त्यांच्या पूर्ण मानेला, त्यांच्या अंडरआर्म्समध्ये खूप सारे मोठे मोठे ऑरेंजेससारखे लम्स त्यांच्या तयार झाले होते, ज्याच्यात पूर्ण पस झाला होता. ऑलमोस्ट ते बस्ट होण्याच्या मार्गावर होते. ही त्यांची कंडिशन होती. डॉक्टरनी सांगितलं होतं की आता काही दिवसच फक्त पॉसिबल आहे हा माणूस जगणं. एके दिवशी मिस्टर राईट सकाळी उठून न्यूजपेपर वाचत होते आणि न्यूजपेपर वाचताना त्यांचं लक्ष एका न्यूजकडं गेलं आणि त्या न्यूजमध्ये असं लिहिलं होतं की कॅन्सरला ट्रीट करण्यासाठी एक नवीन मॉलिक्यूल डेव्हलप झाला आहे आणि त्याचं एक इंजेक्शन बनलं, त्याचं नाव आहे क्रॅबिझिओन. तर हे जे क्रॅबिझिओन आहे ते जर ज्यांना कॅन्सरग्रस्त जे कोणी व्यक्ती असतील त्यांना जर लावलं गेलं, त्यांना जर ते इंजेक्शन दिलं तर त्यांचा कॅन्सर बरा होऊ शकतो. ही न्यूज वाचली. न्यूज वाचल्यावर उम्मीद जग गई. उम्मीद पे तो दुनिया कायम है, राईट. सो ती जी उम्मीद, ती आशा, जी त्यांच्या मनामध्ये आली, तर ते तो न्यूजपेपर घेऊन पळत त्यांचे जे डॉक्टर होते, जे त्यांना ट्रीट करत होते, त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांनी दाखवलं की हे बघा हा नवीन मॉलिक्यूल डेव्हलप झाला आहे कॅन्सरला उपचार म्हणून. तर तुम्ही हे इंजेक्शन तुम्ही मला द्या. जेव्हा तुम्ही मला हे इंजेक्शन द्याल यांना मला बरं वाटेल. डॉक्टर म्हणाले नाही, अरे ॲक्च्युअली हे जे फर्स्ट स्टेजचं कॅन्सर ज्यांना नुकता डिटेक्ट झाला आहे त्यांच्यासाठी हे आहे, ह्याचा तुम्हाला फारसा उपयोग होईल मला वाटत नाही. पण मिस्टर राईटना एक आशा होती आणि त्यांना आतुर वाटत होतं की नाही, ह्या इंजेक्शनला मला बरं वाटणार आहे. तर ते डॉक्टरांना म्हणाले की डॉक्टर वैसे भी मैं क्या खोने वाला हूँ, तर तुम्ही मला हे इंजेक्शन द्या. डॉक्टर बोलली ओके नो प्रॉब्लेम, मी हे मागवून घेतो आणि उद्याच आपण हे इंजेक्शन तुम्हाला देऊया. दुसऱ्या दिवशी परत मिस्टर राईट दवाखान्यात गेले आणि डॉक्टरांनी त्यांना ते इंजेक्शन दिलं. तो होता फ्रायडे, तो दिवस होता शुक्रवार. शनिवार रविवार 2 दिवस मध्ये गेले. सोमवारी सकाळी डॉक्टर त्यांच्या क्लिनिकमध्ये बसलेले असताना मिस्टर राईट तिथे आले आणि मिस्टर राईटनी स्वतःचा शर्ट ओपन केला आणि डॉक्टरांना दाखवलं की त्यांचे जेवढे लंग्स होते सगळे लंग्स गायब झाले होते. दिस इज द पॉवर ऑफ युअर माइंड, दिस इज द पॉवर ऑफ युअर थॉट्स. जर तुमच्या मनाने एखादी गोष्ट घेतली तर अशक्य काही नाही. अशक्य शक्य होण्याची ताकद जर कुठे असेल तर ती तुमच्या विचारांमध्ये आहे. येस,
सो जसं मी म्हणते से नो टू व्हायरसेस, जोपर्यंत तुम्ही स्वतः परमिशन देत नाही तोपर्यंत हा कोविड-19 तुमचं पण काही वाईट करू शकत नाही, तुमचं काही वाकडं करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुमची इम्युनिटी पॉवर चांगली आहे. मी म्हणत नाही की तुम्ही निग्लेक्ट करा किंवा प्रॉपर प्रिकॉशन्स घ्या, बट विथ ड्यू प्रॉपर प्रिकॉशन्स अँड ऑल हायजीन ते सगळं मेंटेन करा. जेवढ्या काही नॉर्म्स आहेत ते सगळे सेफ्टी नॉर्म्स करा, परंतु मनाने इतके स्ट्रॉंग राहा की नाही मला याच्यावर काहीही माझ्या, कारण का हा जो व्हायरस आहे हा व्हायरस दिस इज अ फिजिकल एंटिटी. येस नो, त्यानं जर अफेक्ट केलं तर ते कशावर करणार, त्यानं जर अटॅक केला तर तो कशावर करणार आहे, तो तुमच्या फिजिकल बॉडीवर करणार आहे, तुमच्या माइंडवर करू शकणार आहे का? उत्तर आहे नाही. येस नो, काय वाटतंय? डू टाईप. थोडक्यात मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. येस नो, कारण का सध्या च्या सिच्युएशनमध्ये आपण सगळे काय करतोय तर सगळेजण सकाळी उठले की न्यूज चॅनल लावतोय आपण, फॉरवर्डेड मेसेजेस व्हॉट्सॲपला तेच ते योग्य आहेत अयोग्य आहेत काही न बघता आपण ते फॉरवर्ड करतोय, आणि व्हॉट्सअपचे मेसेजेस असेल, न्यूज चॅनल्स असेल, न्यूज ॲप्स आपण डाउनलोड केले आहेत आणि आपण ते सारखं टिप ऑफ द फिंगर ते सगळे आपण आपल्या अवेलेबल आहेत म्हणून आपण वाचतो आहे, आपण फीड करतोय आपल्या स्वतःच्या माइंडला जे आपल्याला नको आहे. येस नो, जे आपल्याला नको आहे ते आपण फीड करतोय. बरोबर आहे मी म्हणते ते? येस, व्हेरी गुड, राईट. तर तुम्ही तुम्हाला स्वतःला काय फीड करताय हे बघणं फार जरुरी आहे. कारण का तुम्ही तुम्हाला स्वतःला काय फीड करता हे का जरुरी आहे, तुमच्या माइंडला काय फील करता हे का जरुरी आहे, कारण तुम्ही तुमच्या शरीराला काय काय फील करता? फूड, वॉटर, एअर. येस नो, आपण आपल्या शरीराला जे जे फूड, जे जे न्यूट्रिशियस फूड आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी, जे डिलिशियस डिशेस आपण करून खातो, आपल्या शरीराला फीड करतोय आपण, आपल्या शरीराला ते फूड आपण फीड करतोय, आणि ते जे फीड करतो आहे ते फूड दुसऱ्या दिवशी सकाळी त्या शरीरामध्ये ऑटो पायलट मोडवर काही सिस्टीम आहे, त्या सिस्टीमनुसार त्या फूडमधलं जे न्यूट्रिशियस, जे चांगलं आपल्या शरीरासाठी आहे ते आपलं शरीर काढून घेतं, दुसऱ्या दिवशी सकाळी वेस्ट बाहेर टाकतं. जे पाणी आपण पितो त्या पाण्यामध्ये जे जे शरीराला आवश्यक घटक आहेत आपलं शरीर ते काढून घेतं आणि वेस्ट बाहेर टाकून देतं. एअर, जो श्वास आपण घेतो तो श्वास या हवेमधला ऑक्सिजन काढून घेऊन कार्बन डायऑक्साईड आपलं शरीर बाहेर टाकून देतं, राईट. पण काय आपल्या शरीरामध्ये अशी काही सिस्टीम आहे का जे थॉट्स, जी इन्फॉर्मेशन आपण आपल्या मेंदूला, आपल्या माइंडला आपण फीड करतोय वारंवार, जर तुम्ही वारंवार त्याच गोष्टीबद्दल बोलताय, त्याच गोष्टीबद्दल ऐकताय, त्याच गोष्टी स्वतःच्या माइंडला फीड करताय, काय ऑटो पायलट मोडला आपल्या शरीरामध्ये, आपल्या माइंडमध्ये अशी काही सिस्टम आहे का की जे तुम्ही फीड करताय, फिल्टर डेटा फक्त आत जाईल, जो तुमच्या उपयोगी आहे तो जाईल, जो पॉझिटिव्ह आहे तेवढाच फक्त आत जाईल आणि बाकीचा जो निगेटिव्ह आहे तो बाहेर टाकला जाईल, अशी काही सिस्टीम नाही आहे. म्हणून दोन प्रकारच्या एका माइंडमध्ये दोन स्फिअर्स आपल्याला दिलेले गेले आहेत. वन इज कॉन्शियस माइंड अँड अनादर इज सबकॉन्शियस माइंड. एकाच आपल्याला दोन माइंड नाही आहेत, एकाच माइंडचे दोन भाग आहेत, एकाच माइंडचे दोन स्फिअर्स आहेत, टू स्फिअर्स ऑफ माइंड, राईट. तर ते काय आहेत? कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड.
तर तुमचं जे कॉन्शियस माइंड आहे ते 10% पॉवरफुल आहे. इट्स लाईक अ गेट कीपर. आणि तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे, ज्याला तुम्ही वारंवार ज्या गोष्टी फील कराल त्या तुमच्या आयुष्यामध्ये येतील, त्या गोष्टी मॅनिफेस्ट होतील. आणि ते जे सबकॉन्शियस माइंड आहे ते 90% पॉवरफुल आहे. मग आपल्या उपयोगाचं माइंड कुठलं आहे? सबकॉन्शियस माइंड. आणि हे जे सबकॉन्शियस माइंड आहे ते 90% पॉवरफुल आहे. पूर्ण दिवसात आपल्याला 60,000 विचार येतात. पूर्ण दिवसात 60,000 विचार येतात. आणि त्या 60,000 विचारांपैकी 10% मीन्स 6,000 थॉट्स हे तुमच्या कॉन्शियस माइंडमधून येतात, जिथे तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. आत्ता जी सिच्युएशन आहे त्याच्याबद्दल विचार नाही करायचा आहे, ते आपल्याला फीड नाही करायचं आहे, हे तुमच्या कॉन्शियस माइंडला माहिती आहे. बट व्हॉट अबाउट युअर सबकॉन्शियस माइंड? कारण तुम्ही कंटिन्युअस ज्या गोष्टी त्याला फीड करताय ते मॅनिफेस्ट करतं. इट्स तुमचं कॉन्शियस माइंड हे तुम्ही स्वतः आहात आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड हे एक गार्डन आहे. एक गार्डन आहे, एक फर्टाईल लँड आहे, जिथं तुम्ही जे जे सो कराल, तुम्ही जे जे पेराल ते मॅनिफेस्ट करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. मग आता विचार करताना विचार करा तुम्ही काय विचार करताय. पण तुम्ही जो जो विचार करताय वारंवार ते तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे, ते मॅनिफेस्ट होऊ लागले आहे. ठीक अबाउट इट. विचार करा तुम्ही काय विचार करा. मध्ये एकदा मी VK शिवानी सिस्टर ज्या आहेत त्यांचा एक इंटरव्ह्यू बघत होते. तर इंटरव्ह्यूवर त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारत होते की कोविड-19 सिच्युएशनबद्दल, कोरोनाबद्दल आणि बऱ्याच काही गोष्टी ते त्यांना प्रश्न विचारत होते. प्रत्येक वेळा जेव्हा ते प्रश्न विचारायचे तेवढं नाव अवॉइड करून ते उत्तर देत होत्या, तेवढं नाव अवॉइड करायचं ते उत्तर देत होते. असे बरेच प्रश्न झाल्यानंतर इंटरव्ह्यूअरच्या लक्षात आलं की ह्या ते नाव उच्चारत नाही आहेत. त्यांनी प्रश्न विचारला सिस्टर शिवानींना की तुम्ही ते नाव का उच्चारत नाही आहे? तर त्या म्हणाल्या हम तो उसका नाम भी नहीं देते. विचार करा, ही खरोखर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या गोष्टी वारंवार तुम्ही फोकस करता, वारंवार त्याच्याबद्दल बोलता, ऐकता, त्याच गोष्टी तुम्हाला नको आहेत त्या तुम्ही वारंवार तुमच्या आयुष्यात ओढवून घेताय. तर एक सोपी टीप आता ही आहे की त्याच्याबद्दल विचार करू नका. त्याच्याबद्दल ठीक आहे, ज्या प्रिकॉशन्स घ्यायच्यात त्या नक्की घ्यायच्या आहेत. त्या काय घ्यायच्यात या इथं मी मेन्शन करत नाही, कारण त्या आता सगळ्यांना माहिती झाले. कारण गेले मार्चपासून ते आत्ता ह्या एप्रिलपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टींबरोबर जीवन जगतोय आपलं. त्याला ओव्हरकम कसं करायचं हे आपण रोज उठून वाटतो की एवढ्या केसेस झाल्या, एवढ्या केसेस झाल्या, एवढे डेथ झाले, पण मी म्हणते एवढे बरे झाले हे का नाही आपण बघत आहे. तर ते बघणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण का साधी सिंपल एक माझं खूप फेवरेट उदाहरण आहे जे मी बऱ्याच वेळा लोकांना देते. आयुष्याचं जे रिझल्ट आहे किंवा आउटकम आहे ते जसं एक ॲपल ट्री आहे. ॲपल ट्री एक सफरचंदाचं झाड आहे आणि त्याला खूप सारे सफरचंद लागलेले आहेत, परंतु मला स्वतःला सफरचंद आवडत नाहीत, ॲपल आवडत नाही. मग मी काय केलं, एक कात्री घेतली आणि ते जेवढे सफरचंद होते तेवढे सगळे कापून टाकले. तेवढे सगळे सफरचंद कापून टाकले आणि एक फेविस्टिक घेतलं आणि आंबे घेतले. सध्या सीझन पण आहे आणि आंबे सगळेकडं तिकडे चिकटवून टाकले. तर आता नेक्स्ट फ्रूट्स जे येतील ते सगळे फ्रूट्स हे मँगोज येतील. येस, आता मँगोज येतील पुढचे परत झाडांना सगळे. पुढची जी फळं येणार आहे ती सगळी फळं हे आंबे येणार आहेत, राईट. तर तुम्ही असं कसं म्हणाल? कारण का झाड जे आहे ॲपलचं झाड आहे, वरून काही चेंज केला तर वरून चेंज करून काही उपयोग होत नाही. इफ यू वॉन्ट टू चेंज द फ्रूट्स, चेंज द रूट्स. इफ यू वॉन्ट टू चेंज द फ्रूट्स, चेंज द रूट्स.
If you want to change your life circumstances, your life situations, change your thoughts. Yes or no? जसं मी म्हणलं की आपल्याकडे एकाच मनाचे दोन भाग आहेत, तसं मी तुम्हाला सांगते आपल्याकडं लोकांचे दोन प्रकार आहेत. लोकांचे दोन प्रकार आहेत. एक अशा प्रकारचे लोक आहेत की जे चुंबकत्वाने भारित असलेले लोक, इन शॉर्ट चार्ज पीपल, चार्ज जस्ट लाईक मॅग्नेट, त्यांचं चार्जिंग खूप आहे. काही लोक असे आहेत आणि काही लोक असे आहेत की ज्यांना चुंबकत्वाचा अभाव असलेले लोक, म्हणजे ज्यांच्याकडे मॅग्नेटिझम नाही असे लोक, असे दोन प्रकारचे लोक आपल्याकडे आहेत. चुंबकत्वाने भारित असलेले लोक असतात ते असा विचार करतात की त्यांच्यात आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला आहे, ओतप्रोत आत्मविश्वास भरलेला आहे. त्यांना असं वाटतं माझं आयुष्य फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी आहे, माझा जन्म फक्त काही यशस्वी होण्यासाठी आहे. आणि ऑन द कॉन्ट्ररी काही लोक असे असतात की ज्यांच्यात चुंबकत्वाचा अभाव असतो किंवा मॅग्नेटिझमच नसतं अजिबात. तर अशा पद्धतीचे जे लोक आहेत हे काय असतात, त्यांची विचारसरणी कशी असते तर सतत शंका, कुशंका, संशय त्यांच्या डोक्यात सारखं, असं झालं तर, तसं झालं तर, मला झाला तर, मग माझ्या फॅमिलीला झाला तर, मग मी गेलो तर वर विचार हे. मग जसे विचार, जसे रूट्स तसे फ्रूट्स, जसे थॉट्स तसे तुमचा लाईफ एक्सपिरियन्स. सोपं इक्वेशन आहे की नाही? जसे रूट्स तसे फ्रूट्स, जसे थॉट्स तसे तुमचे लाईफ एक्सपिरियन्स. तर जर लाईफ एक्सपिरियन्स तुम्हाला हवे तसे असतील तर कंटिन्यू करा. जर नसतील, जे तुमचं लाईफ आहे आत्ताचं ते जर तसं नसेल जसं तुम्हाला हवं आहे, तर कुठे चेंज करायचं आहे? तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये. कारण मी जसं सांगितलं रूट्स तुमचे जास्त महत्त्वाचे आहेत. वरवर उपयोग चेंज करून काही उपयोग नाही आहे, फक्त वरती चेंज करून उपयोग नाही. तर चेंज कुठे करायचं आहे? तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये. तर दोन प्रकारचे जसे लोक आहेत मी तुम्हाला सांगितलं, काही खूप चुंबकत्वाने भारित असलेले, कारण चुंबकत्वाने भारित असलेल्या लोखंडाचा एक तुकडा त्याच्या वजनाच्या 12 पट, चुंबकत्वाने भारित असलेला लोखंडाचा एक तुकडा त्याच्या वजनाच्या 12 पट वजन उचलू शकतो. पण काय जर त्याचं चुंबकत्वच काढून घेतलं तर काय होईल? तो एखादा कागद सुद्धा उचलू नाही शकणार. येस नो? राईट? चार्ज मॅग्नेट टेंड टू अट्रॅक्ट 12 times of its own weight. राईट? तर ही फॅक्ट आहे. तर कुठे चेंज करायचं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल. थोडक्यात काय, डोंट फोकस ऑन यू डोंट वॉन्ट द थिंग्स. ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत त्याच्यावर फोकस करू नका. लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आम्ही शिकवतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे तुम्हाला सांगतं वॉट एव्हर यू फोकस अपॉन एक्सपान्स. वेअर फोकस गोज एनर्जी फ्लोज. जिकडे फोकस तुमचा जाईल तिकडे तुमची एनर्जी वाहायला सुरुवात होते. मग फोकस कुठे करायचं? जिथे जे तुम्हाला हवं आहे त्याच्यावर फोकस करायला सुरुवात करा. जे तुम्हाला नको आहे त्याच्याबद्दल विचार करू नका. आणि आपलं आता सध्या होतं आहे हेच, कलेक्टिव्ह सगळा पूर्ण सोशल कॉन्शियसनेस एका ठिकाणी आपला फोकस झाला आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी वाढतात ज्या आपल्याला नको आहेत. तर हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे. सो अवॉइड करा आजपासून. शब्द बोलू नका त्याच्याबद्दल. लोक बरे होतात त्याच्याबद्दल बोला, लोकांच्या स्वास्थ्याबद्दल बोला, लोकांच्या चांगल्या तब्येतीबद्दल बोला, एकमेकाला चांगले वाईब्स द्या. काळजी करू नका. काळजी ही सुद्धा निगेटिव्ह एनर्जी आहे. जी कुणी एखादा पेशंट आहे त्याला गेट वेल सून, गेट वेल सून, गेट वेल सून. मी गेल्या मार्चपासून मी माझ्या स्वतःच्यात हा केलेला बदल आहे
की जेव्हा जेव्हा आम्ही ज्या एरियामध्ये राहतो या आजूबाजूला खूप सारे हॉस्पिटल्स आहेत, तर वारंवार ॲम्ब्युलन्सचा आवाज येत असतो. तर मी मागच्या 1 वर्षापासून हा नियम स्वतःच्या मनाला घालून दिला आहे, जेव्हा जेव्हा ॲम्ब्युलन्सचा आवाज येईल तेव्हा तेव्हा माझ्या मनातनं त्यांच्यासाठी वाईब्स जातात किंवा मी त्यांना विशेष बोलत असते, गॉड ब्लेस यू, गेट वेल सून, गॉड ब्लेस यू, गेट वेल सून, गॉड ब्लेस यू, गेट वेल सून, राईट. तर हे जर प्रत्येकाने म्हणायला सुरुवात केलं तर, हे जर प्रत्येकाने म्हणायला सुरुवात केली तर फरक पडेल. येस, नक्की फरक पडेल. कारण आपण काय विचार करतोय, काय फोकस करतोय, काय मागतोय देवाला, तो द्यायला बसलाय, तो द्यायला बसलाय. पण बऱ्याच गोष्टी आपणही चुकीच्या केल्या आहेत, बऱ्याच गोष्टी आपणच चुकीच्या केल्या आहेत. कारण या सगळ्या सिच्युएशनमध्ये जर आपण बघितलं असेल, माणूस हा एकच स्पेशिस ज्या आहेत त्या सफर करतात. थिंक अबाउट इट. हा आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, राईट. तर इट्स अप टू यू. मंगेश पाडगावकरांची एक खूप सुंदर कविता आहे जी मला स्वतःला खूप आवडते, माझी फेवरेट कविता आहे. मंगेश पाडगावकरांची कविता तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत. त्या कवितेमध्ये एक शेवटचा जो जे कडवं आहे त्याच्यामध्ये कवी असे म्हणतात की सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत. पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं. पेला भरलाय म्हणायचं की सरलाय म्हणायचं. तुम्हीच सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत, राईट. तर किती समर्पक आहेत या कवितेच्या ओळी. तर सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याला म्हणायचं असेल से नो टू व्हायरसेस अँड युझिंग आवर माइंड पॉवर, जर आपल्याला हे आयुष्य खरंच खूप सुंदर करायचं असेल तर काही गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे की स्ट्रेस घेऊ नका. या गोष्टीचं जितकं आपण स्ट्रेस घेईल, जितका स्ट्रेस घ्याल तितकी इम्युनिटी वीक होते आणि जितकी इम्युनिटी वीक होते तितकं जास्त व्हायरस अटॅक करण्याची किंवा तो जास्त तुमच्या शरीरावर हावी होण्याची शक्यता जास्त आहे, राईट. तर स्ट्रेस घेऊ नका. कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार 2012मध्ये 2 करोड लोक फक्त स्ट्रेसमुळे गेले, फक्त स्ट्रेसमुळे गेले. किंवा दिस इज नंबर 1 किलर डिझीज इन दिस वर्ल्ड, स्ट्रेस. तर नुसता व्हायरस तुमचा फार काही करू शकणार नाही, पण व्हायरस प्लस स्ट्रेस आल्यानंतर खूप काहीतरी. तर स्ट्रेस थोडक्यात काय, ABC टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे स्ट्रेससाठी. ABC, A ॲडव्हर्सिटी, B बिलीफ सिस्टम अँड C सर्कमस्टन्सेस. ABC टेक्निक. A असतं ॲडव्हर्सिटी. ॲडव्हर्सिटी जी आत्ता सध्या आहे, तुमची जी बिलीफ सिस्टीम आहे यानुसार तुमच्याकडे सर्कमस्टन्सेस येणार आहेत. थिंक अबाउट इट. जर सर्कमस्टन्सेस चांगले आहेत तर बिलीफ सिस्टीम चांगले आहेत, ॲडव्हर्सिटी सगळ्यांसाठी सेम आहे, राईट. तर स्ट्रेस घेऊ नका आणि तुमची इम्युनिटी वाढवा. इम्युनिटी वाढवा. इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण ॲडिक्वेट स्लीप, जेवढी प्रॉपर एखाद्या ग्रोनअप माणसाला जरुरी आहे तेवढी ॲडिक्वेट स्लीप, पुरेशी झोप जर हवी असेल तर ते एक 6 ते 8 तासाची झोप व्यवस्थित आवश्यक असते. शरीराला विश्रांती गरजेची असते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही व्यवस्थित झोप घेता तेव्हा तुमची स्ट्रेस लेवल कमी येते. तर झोप एक 6 ते 8 तासाची झोप व्यवस्थित तुमची झाली पाहिजे. दुसरं, मेडिटेशन करा. जितकं पॉसिबल आहे तेवढं मेडिटेशन करा. आता इथे जे कोणी लोक ऐकतायत किंवा नंतरही जे ऐकणार आहेत, तुम्ही मला इथे कमेंट करून सांगू शकता की तुम्ही युजली किती वेळ मेडिटेशन करता, किती वेळ
आठवड्यातले 7 दिवसापैकी 2 दिवस करतो, 1 दिवस करतो, मनाला येईल तेव्हा करतो, 5 मिनिट करतो, अर्धा तास करतो, असं कोणाचं काही आहे का? किंवा रेग्युलरली मेडिटेशन करणारे जर कुणी असतील, डू कमेंट, आय ॲप्रिसिएट, राईट. हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मेडिटेट करू शकलात, तुमचं माइंड जितकं काम अँड क्वाईट असेल तितकं जास्त चांगले रिझल्ट्स तुमचं माइंड प्रोड्यूस करू शकतं. जे तुम्हाला हवे ते रिझल्ट प्रोड्यूस करू शकतं. जर तुम्ही रेग्युलरली करत असाल, खूप छान आहे. कधीतरीच करत असाल रेग्युलर, ओके, ग्रेट. जे कोणी रेग्युलर करते खूप छान गोष्ट आहे ही. खूप कारण का, जितकं मेडिटेशन तुम्ही कराल तितकं, कारण तुमच्या बऱ्याच वेळा काय होतं की माझ्याकडे पार्टिसिपंट्स आहेत, गेले 10 वर्ष मी या व्यवसायात आहेत, गेले 10 वर्ष मी हे सेशन्स घेते आहे. आणि मी खूपदा लोकांना ही गोष्ट सांगते की बऱ्याच वेळा जेव्हा काही प्रॉब्लेम्स असतात आयुष्यामध्ये, त्यावेळेला खूपदा माणसं बाहेर त्याची उत्तर शोधायला जातात. लोक उत्तर बाहेर, सोल्युशन बाहेर शोधायला जातात, पण त्यांना त्याचं उत्तर सापडत नाही. कारण त्यांचं जे उत्तर आहे, त्यांच्या ज्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, ते सोल्युशन त्यांच्या आतमध्ये आहे, जे त्यांना माहितीच नाही. जितकं मेडिटेशन तुम्ही कराल, तुम्ही जर मला सांगितलं तर मी गेले 10 वर्षापेक्षा जास्ती वर्ष झाले मेडिटेशन करते रेग्युलरली बेसिसवर. सकाळी 45 मिनिट्स, आणि त्याचे रिझल्ट्स अमेझिंग आहेत. रिझल्ट्स अमेझिंग आहेत. तुम्ही जर मला आता सांगितलं या फ्रॅक्शन ऑफ सेकंडला मी अल्फा लेवलला जाऊ शकते, इतकी माझ्या मनाची तयारी झाली. तर जर तुम्ही अल्फा लेवलमध्ये जाऊन, मनाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात, 4 प्रकारच्या अवस्था असतात, त्यातली अल्फा लेवल आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. या लेवलला जर तुम्ही गेलात, कायमस्वरूपी तुमच्या मनाला सवय लावली आणि तुम्ही मेडिटेशन केलं, तर तुमचं स्ट्रेस लेवल खूप कमी होतो, तुमचं माइंड काम अँड क्वाईट होतं, आणि ते उत्तम रिझल्ट्स प्रोड्यूस करतं तुमच्यासाठी. कारण तुमचं मन हे गोल्ड माईन आहे, तुमच्या आतली सोन्याचा खजिना आहे, ज्याच्याबद्दल खूप लोकांना माहितीच नाही आहे. तर हे जे तुमचं माइंड पॉवर आहे ते बूस्ट करण्यासाठी, तुमचं स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी हे खूप थोडेसे मी त्याचे उपयोग सांगते तुम्हाला. मेडिटेशनचे उपयोग ट्रिमेंडस आहेत. पण हे सध्या जर तुम्ही मेडिटेशन केलं, एक 5 मिनिटापासून तुम्ही सुरुवात करू शकता. 5 मिनिट्स शांत बसा. अगदी बेसिक मेडिटेशन मी तुम्हाला सांगते. बेसिक मेडिटेशन तुम्हाला कसं करायचं आहे, डोळे मिटायचे, शांत बसायचे. जर तुम्ही खाली जमिनीवर बसू शकलात तर खूप छान आहे. जर पद्मासनात बसू शकलात तर खूप छान आहे. नाही जमत असेल तरी ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही कम्फर्टेबल पोझिशनला चेअरवर बसा, सोफ्यावर बसा, कुठेही बसा. ज्ञानमुद्रा, ज्याला आपण म्हणतो ज्ञानमुद्रा, तर ज्ञानमुद्रा करायची आहे. डोळे मिटायचे, टेक अ डीप ब्रीथ, आणि फक्त डोळे मिटून तुमच्या श्वासावर टेक अ नॉर्मल ब्रीथ, आणि तुमच्या श्वासावर तुमचं लक्ष केंद्रित करायचं. जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रीदिंग. तुमचं ब्रीदिंग, ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट होतंय तिकडं फक्त शांतपणे लक्ष द्यायचं आहे. बेसिक मेडिटेशन मी तुम्हाला सांगते. विचार येतात, कारण त्यांना सवय लागली आहे आपल्या विचारांना. ट्रॅफिक जॅम होतं आपल्या आतमध्ये विचारांचं, राईट. सो काय करायचं आहे, विचार येतात, लक्ष द्यायचं नाही, त्यांना इग्नोरही करायचं नाही, त्यांना एंटरटेनही करायचं नाही, त्यांना काही एंटरटेन करू नका, त्यांच्याकडे लक्षही देऊ नका. आणि काय, फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. लक्ष न दिल्यानं हळूहळू काय होईल, 5 मिनिट तुम्ही शांत बसलात, मग 7 मिनिट करा, मग 10 मिनिट करा. हळूहळू तुम्हाला नो थॉट झोनमध्ये जायचं आहे.
नो थॉट झोन, जिथे एकही विचार येणार नाही, जो तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. तुम्ही शांत बसलाय आणि ही जी अवस्था आहे त्याला ध्यान म्हणायचं. अल्टिमेटली तुम्हाला नो थॉट झोनमध्ये जायचं आहे, राईट? करायला आवडेल तुम्हाला? याशिवाय तुमचं जे खाणं आहे, जे डाएट आहे, ते जर न्यूट्रिशियस, फुल ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, प्रॉपर डाएट जर तुमचं असेल तर तुमचं स्ट्रेस लेवल कमी होतं, तुमची इम्युनिटी वाढते. तर इम्युनिटी वाढवण्यासाठी 3 गोष्टी आपण बघितल्या. एक आहे पुरेशी झोप, दुसरं आहे तुमचा आहार जो तुम्ही खाता आहे, तिसरं आहे मेडिटेशन. या 3 गोष्टी जर तुम्ही प्रॉपर फॉलो केल्यात आणि आज 1 मे आहे, आजपासून वॅक्सिनेशन सुरू झाले आहेत 18 वर्षाच्या वरच्या, कारण आधी अबाव 45 म्हटल्यानंतर बरेच जण गेले नव्हते. तर आता 18 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी सुरू झाले, त्यामुळे आता जायला काही हरकत नाही मला वाटतं, राईट? सो वॅक्सिन घ्या, दोन्ही शॉट घ्या. आणि नो डाऊट कुणी सांगतं की त्याच्यामुळं काही त्रास होतो आहे किंवा काय आहे, इट्स ओके. तो एखाद दिवसाचा 2 दिवसाचा जर समजा तुम्हाला त्रास झाला तर ठीक आहे, तेवढं सोचलेलं जास्ती बरा बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा, राईट? सो वॅक्सिन्स घ्या, प्रॉपर प्रिकॉशन्स घ्या, मेडिटेशन करा, स्लीप घ्या व्यवस्थित, स्टीम घ्या. या काही गोष्टी ज्या तुम्हाला माहितीच आहे. इन ॲडिशन टू दॅट मी आज तुम्हाला आणि एक गोष्ट सांगणार आहे की प्राणायाम किंवा डायनॅमिक योगा, प्राणायाम किंवा डायनॅमिक योगा केल्यानंतर काय फरक पडू शकतो. तर डायनॅमिक योगा मी माझे एक मेंटॉर आहेत ज्यांच्याकडनं 7-8 वर्षापूर्वी शिकले होते आणि जेव्हा 4 दिवस त्यांनी आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं, 4 दिवस फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं. आणखीन 4थ्या दिवशी जेव्हा सेशन संपले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं, पण आत्ता मला गुरुदक्षिणा हवी. आणि गुरुदक्षिणा काय, तर तुम्हाला मी जे फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं, हे जे ज्ञान आहे ते तुम्ही 21 लोकांना द्या, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, 21 दिवस तुम्ही स्वतः हे सोडू नका. पण मी मध्ये ते इथे नाशिकमध्ये आले होते, मी जाऊन त्यांना भेटून सांगून आले की तुम्ही या 2 गोष्टी गुरुदक्षिणा म्हणून मागितल्या होत्या, पण मला 7-8 वर्ष झाले मी तुमच्याकडनं शिकले आणि तुम्ही 21 लोकांना शिकवा म्हणला. मी कमीत कमी 21,000 लोकांना ही गोष्ट शिकवली आहे आणि अजूनपर्यंत मी ती स्वतः सोडलेली नाही. कारण जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही शिकता ते ज्ञान तुम्हाला मिळतं, ते इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळतं, पण जोपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंट करत नाही आणि त्या ज्ञानाचा तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्समध्ये उपयोग करत नाही, तोपर्यंत ज्ञानाचा काहीच उपयोग नाही असं माझं म्हणणं आहे, राईट? कारण ते नुसती इन्फॉर्मेशन आहे, तर डेटा आहे, त्या डेटाचा तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्समध्ये जर उपयोग केला तर त्याचा खरा उपयोग आहे तुम्हाला स्वतःला. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तर डायनामिक योगा काय आहे, हे ब्रीदिंग टेक्निक्स आहेत. तर ब्रीदिंग टेक्निक्स केल्यामुळे तुमचे जे लंग्स आहेत ते तुमचे पॉवरफुल होऊ शकतात. आता सध्याची ती गरज आहे. तर तुम्ही प्राणायाम करा, डायनामिक योगा करा. डायनामिक योगाच्या काही स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला शिकवते, ते आत्ता मी तुम्हाला दाखवते. तुम्ही करून बघा, जरूर करत राहा, त्यानं खूप चांगला फायदा होईल तुम्हाला. तर डायनामिक योगा आहे काय, ॲक्च्युली इट्स अ ब्रीदिंग टेक्निक. तर ब्रीदिंग टेक्निक पण याचा उपयोग काय, तर जसं आपण आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी रोज सकाळी किंवा रोज सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळा सध्याच्या दिवसात आपण आंघोळ करतो, राईट? पण मनाच्या स्वच्छतेचं काय, दिस इज इंटरनल प्युरिफिकेशन प्रोसेस. इंटरनल प्युरिफिकेशन प्रोसेस. तर इंटरनल प्युरिफिकेशन प्रोसेस काय करते, कारण जर तुम्ही बघितलं असेल तर आज
आपण आंघोळ केली, दुसऱ्या दिवशी नाही केली समजा, तर लगेच आपल्याला काहीतरी वेगळं वाटायला लागतं किंवा अस्वच्छ वाटायला लागतं किंवा चेहऱ्यावर लगेच फरक दिसतो. पण एखादं लहान मूल असेल, 1-2 वर्षाचं मूल आहे, छोटंसं मूल आहे, त्यांनी 1-2 दिवस आंघोळ नाही केली तरी काही फरक पडत नाही. कारण ते आतून खूप इनोसंट आहे, आतून खूप फ्रेश आहे, आतून खूप प्युअर आहे. येस राईट. तर हा जो बदल आहे, तर आपण मोठं झाल्यानंतर आपल्यात आतमध्ये खूप सारे टॉक्सिन्स, खूप सारे निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह फिलिंग्स सगळे आपण वर्षानुवर्षाचा कचरा भरून ठेवलेला आहे आतमध्ये. तर जितकं तुम्ही हे कराल तेवढं तुमचं माइंड फ्रेश व्हायला लागेल, तेवढं तुमचं स्ट्रेस लेवल कमी होईल, तेवढं तुमचं इम्युनिटी पॉवर वाढेल. तर एक बेसिक जो डायनामिक योगाचा प्रकार आहे प्राणायामचा, तो आहे डीप ब्रीदिंग. फर्स्ट इज डीप ब्रीदिंग. तर डीप ब्रीदिंगमध्ये काय करायचं आहे आपल्याला, जे कोणी ऐकताय त्यांनी करून बघितलं तरी चालेल, मी सांगते तुम्हाला कसं करायचं आहे. शांत बसा, तुमच्या हातातलं काही असेल तर ते समोर ठेवून टाका, शांत बसा आणि डोळे मिटा. क्लोज युअर आयज and concentrate on your breathing. Take a deep breath. 1, 2, 3, 4, 5. Breathe out. 1, 2, 3, 4, 5. Once again, breathe in. 1, 2, 3, 4, 5. Breathe out. 1, 2, 3, 4, 5. Once again, breathe in. 1, 2, 3, 4, 5. Breathe out. 1, 2, 3, 4, 5. Relax. Take a normal breath. हे झालं डीप ब्रीदिंग. डीप ब्रीदिंग तुम्ही 10चा एक सेट करू शकता. डीप ब्रीदिंग, ब्रीथ इन अँड आउटच आहे. फक्त डीपली तुम्ही तो श्वास, खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि खोल बाहेर सोडायचा आहे. डीप ब्रीदिंग ही फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेप, कॉल्ड ॲज कुंभक. कुंभक तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती पण असेल कुंभक काय आहे. पण कुंभकमध्ये डीप ब्रीदिंग जसं आपण केलं तसं सेम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ब्रीथ इन कराल, जेव्हा श्वास आतमध्ये भराल, त्यावेळेला तुमचं चेस्ट आणि पोट हे बाहेर आलं पाहिजे. इन शॉर्ट, एखादा फुगा आहे, तर त्या फुग्यामध्ये जेव्हा आपण हवा आतमध्ये भरतो त्यावेळेला फुगा फुटतो. लाईकवाईज जेव्हा श्वास आतमध्ये घेतो त्यावेळेला तुमचं पोट बाहेर आलं पाहिजे. तुमचं चेस्ट आणि पोट हे दोन्ही गोष्टी बाहेर आलं पाहिजे. राईट. सो डीप ब्रीदिंग करणार आहोत आपण. आणि जेव्हा तुमचा श्वास आतमध्ये पूर्ण भरलेला आहे यावेळेला तसंच तुम्ही 5 काउंट्सपर्यंत थांबणार आहात. डीप ब्रीथ, होल्ड, ब्रीथ आउट, होल्ड. दॅट इज कॉल्ड ॲज कुंभक. ओके, सो लेट्स स्टार्ट. Take a deep breath. 1, 2, 3, 4, 5. Hold. Breathe out. 1, 2, 3, 4, 5. Hold. Take a deep breath. 1, 2, 3, 4, 5. Hold. Breathe out. 1, 2, 3, 4, 5. Hold. Take a deep breath. Hold, breathe out, hold. Relax. Take a normal breath and relax. तर हे होतं कुंभक. क्लिअर आहे. पहिलं आपण केलं
डीप ब्रीदिंग. दुसरं आपण केलं कुंभक. थर्ड इज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते थर्ड आहे कपालभाती. कपालभाती खूप जणांना माहिती आहे, खूप जण करतात. प्रॉब्लेम एकच आहे, रेग्युलरली नाही करत, कधी कधी करतात, राईट. तर कपालभातीमध्ये फक्त तुम्हाला तुमचा जो डायफ्रॅम एरिया आहे, डायफ्रॅम एरिया तिथून फक्त तुम्हाला ब्रीथ आउट करायचं आहे. स्पेसिफिक श्वास आत घ्यायचा नाही आहे, फक्त ब्रीथ आउट करायचं आहे. श्वास बाय डिफॉल्ट आतमध्ये येईल परत. तर एका मिनिटामध्ये तुम्हाला 36 स्ट्रोक्स घ्यायचे. कसे मी एकदा करून दाखवते. एका मिनिटामध्ये 36 स्ट्रोक्स तुम्हाला घ्यायचे. आणि कपालभातीचाच अजून एक वर्जन आहे, कपालभाती शीघ्र ज्याला आम्ही म्हणतो. आणि त्याच्यामध्ये एका मिनिटात 72 स्ट्रोक्स घ्यायचे. पण ज्यांना सवय नाही त्यांनी करू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे कोणी प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांनी करू नका. ज्यांना हायपरटेन्शनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी करू नका. ज्यांना फिट्सचा प्रॉब्लेम आहे त्यांनी करू नका. इन शॉर्ट, सुरुवातीला सवय होईपर्यंत फक्त 1 मिनिटमध्ये 36 स्ट्रोक्स हे तुम्ही करून बघा. रेग्युलर बेसिसवर 10-15 मिनटं सकाळी लागतात. या 10-15 मिनटं जी तुम्ही इन्व्हेस्ट कराल त्याच्यात आपका पूरा दिन वसूल हो जाएगा. इतका दिवस तुमचा फ्रेश आणि छान जातो. परत वेगळं चार्जिंग शरीराचं दुसरं करावं लागत नाही. पण प्रश्न हा आहे की करणार कोण? Are you ready to change? If the answer is yes, type yes. मला उत्तर ऐकायला आवडेल. येस. ओके, गुड, व्हेरी गुड, शाबास. सो बरेच सारे प्रकार आहेत जसे डायनामिक योगाचे. मी फक्त नावं सांगते. फर्स्ट इज डीप ब्रीथ इन अँड आउट, डीप ब्रीदिंग इन शॉर्ट. सेकंड इज कुंभक. थर्ड इज अनुलोम विलोम. फोर्थ इज कपालभाती नॉर्मल. फिफ्थ इज कपालभाती शीघ्र. जसं मी सांगितलं की 1 मिनिटमध्ये 36 स्ट्रोक्स, 1 मिनिटमध्ये 72 स्ट्रोक्स. त्याच्यानंतर जे आहे ते आहे इन अँड आउट. इन अँड आउट. तर हे कसं करायचं? 4 वेळेला लगातार, म्हणजे कॉन्स्टंटली 4 वेळा कंटिन्युअसली तुम्हाला डीप ब्रीथ करायचं आहे, ब्रीथ इन करायचं आहे. इन शॉर्ट, श्वास आतमध्ये घ्यायचा आहे नाकानी 4 वेळा. ब्रीथ इन अँड आउट 2दा करायचं आहे तोंडाने. कसा? जसं समोर म्हणजे त्याला प्रेशर असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा ब्लो कराल, समोर जसे कॅन्डल्स ठेवलेले आहेत, सपोज समोर तुमच्या कॅन्डल्स आहेत आणि कॅन्डल एकदम तुम्हाला ब्लो करायचे आहेत, तर तेव्हा जेवढा तुम्ही फोर्स लावाल तसं तुम्हाला करायचं आहे. ब्रीथ इन अँड आउट 4 वेळा नाकाने श्वास आतमध्ये घ्यायचा. क्लिअर? हे करून बघा. हे प्रत्येक गोष्ट सुरुवातीला 5-5 वेळा करा, नंतर हळूहळू वाढवा, 10-10 वेळा करा. हे करून बघा काय फरक पडतो तुमच्या एनर्जी लेवलमध्ये, तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या पॉझिटिव्हिटीमध्ये, तुमच्या इम्युन सिस्टीममध्ये काय फरक पडतो. करून बघा. करून बघितलं तर रिझल्ट येणार. बिकॉज नोइंग इज नोइंग अँड डूइंग इज डूइंग. नोइंग एंड डूइंग आर 2 डिफरेंट थिंग. जानना है और करना है. जानने और करने के बीच में बहुत बड़ा अंतर है. आणि लास्ट एक मी डायनामिक योगाची एक प्रक्रिया तुम्हाला सांगते किंवा एक स्टेप आहे जी मी तुम्हाला सांगते.
ती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही नाकाने डीप ब्रीथ करायचं आहे, नाकाने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, तुमचे नाक हाताने बंद करायचं. तुमची जी चीन आहे याला विशुद्धी चक्र म्हणतो आपण, राईट. तर हे जे चीन आहे, चीन इन शॉर्ट मी तुम्हाला एकदा करून दाखवते. टेक अ डीप ब्रीथ. आणि जेव्हा तुमची चीन इथे तुम्ही टेकवली आहे किंवा प्रेस केली आहे, त्यावेळेला एखादं 10-15-20 सेकंद थांबा. तोंडामध्ये जी सलायवा तुमच्या जमा होते ती जमा होऊ द्या. आणि ती जी लाळ, थोडक्यात मराठी, ही जी लाळ आहे ती तुम्ही 1, 2, 3 घोट पहिल्यांदा येत नाही, हळूहळू वाढवा. पहिल्यांदा 1 आला तरी बास, 2 आले तरी बास, अल्टिमेटली 5 वेळा ते स्वालो करायचे जे तुमच्या घशामध्ये येते, जी तुमची लाळ जमा होती. एकदा मी करून दाखवते. टेक अ डीप ब्रीथ. दात बंद करायचं, चीन आहे ती. आणि जेव्हा मान वर कराल त्यावेळेला श्वास सोडत मान वरती करायची. इझी आहे. केलं रिझल्ट नक्की आहे, ही माझी गॅरंटी आहे. कारण ॲक्च्युली माइंड अँड बॉडी दोन्हीचा एकमेकाशी खूप संबंध असतो. माइंड आणि बॉडी दोन्हीचा एकमेकाशी खूप संबंध असतो. जर तुमचं माइंड खूप स्ट्रॉंग असेल तर तुमची बॉडी खूप स्ट्रॉंग राहते. जर तुमची बॉडी खूप स्ट्रॉंग असेल तर तुमचं माइंड स्ट्रॉंग राहते. हे दोन्ही एकमेकाशी इंटरलिंक्ड आहेत आणि ते दोन्ही एकमेकाला परस्पर पूरक आहेत दोघं. तर त्या दोन्हीचा उपयोग करून घेऊन जर तुमचं बॉडी खूप स्ट्रॉंग आणि हेल्दी असेल तर तुमचं माइंडही तितकंच स्ट्रॉंग आणि हेल्दी असेल. साधा एक तुम्हाला उदाहरण, तुम्ही जर कसेही बसले असाल आत्ता, तुम्ही फक्त स्ट्रेट बसा. तुमचा पाठीचा कणा स्ट्रेट करून तुमचे शोल्डर्स ताठ करा. तुमच्या एनर्जी लेवलमध्ये, तुमच्या कॉन्फिडन्समध्ये लगेच फरक पडतो, हो की नाही. तर तुमची जर आपण म्हणायचं असेल से नो टू व्हायरसेस अँड से यस टू लाईफ, राईट. तर ह्या काही गोष्टी आहेत. थोडंसं लाईफस्टाईल चेंज करूया आता, कारण ती काळाची गरज आहे. लाईफस्टाईल चेंज करूया आपण आणि काही गोष्टी या ॲड करूया. तर मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे काही ऐकलं ते नक्की तुम्हाला उपयोगी पडेल जर तुम्ही अंमलात आणलं तर. बिकॉज इम्प्लिमेंटेशन इज द की. इम्प्लिमेंट जे तुम्ही केलं तुम्हाला रिझल्ट तेव्हाच येईल. तुम्हाला खूप लोक म्हणा हां हे काय आहे आम्हाला माहिती, पण आम्हाला माहिती आहे. मी माझे जेवढे स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे. मी नेहमी त्यांना एक गोष्ट सांगते की तेव्हाच म्हणा आय नो दॅट. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकला, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वाचले, तुम्ही ज्ञान संपादन केले, तुम्ही इम्प्लिमेंट केले, तुम्हाला रिझल्ट आला, मग तुम्ही म्हणा येस आय नो दॅट, राईट. सो तुम्हाला तुमचे काही जर प्रश्न असतील, नाईस, थँक्यू सो मच. तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल, 1-2 मिनिट आपण थांबूया. आणि तुम्हाला सर्वांना खूप 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 चांगली हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, सर्व काही तुमच्या मनोकामना पूर्ण होत ही मी आज परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. तर सर्व जेवढे लोक आहेत या चराचरात सर्वांचं चांगलं हो. सद्गुरू वामनराव पैंची जी प्रार्थना आहे, विश्व प्रार्थना, ती माझी खूप फेवरेट आहे. तर हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. थँक्यू सो मच सगळेजण. स्टे सेफ, स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे ब्लेस्ड. हे तुमच्या सर्वांसाठी माझं मी विश करते. तुमची ही मनोकामना पूर्ण हो. थँक्यू सो मच. मनोकामना खरोखर पूर्ण होतात. काही गोष्टी आहेत जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण शिकवतो इथे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये. तर बेसिकली आय एम अ ग्रेट फॅन ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. नॉट जस्ट फॅन, आय एम एसी ऑफ इट. कारण हे जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे याच्यामुळं मला असं वाटतं की मनात एखादी गोष्ट आणली ती हातामध्ये आली. इतकं सोपं, इतकं सुंदर हे आयुष्य आहे. म्हणून मी म्हणते लाईफ इज सो ब्युटिफुल. ओके. आणि कुणाला काही प्रश्न आहे, कुणाला काही विचारायचं आहे, अदरवाईज आपण इथे थांबूया. जर तुम्हाला काही अजून क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील जे इथे विचारता येत नसतील, अदरवाईज विचारू शकत नसाल आता वेळेअभावी, तर डू कॉन्टॅक्ट अस ऑन व्हॉट्सॲप 9819811099. हा आमचा ऑफिसचा नंबर आहे. इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अदरवाईज FB पेज जे आहे तिथे आत्ता आपण आत्ता भेटलो आहोत. इथे आम्ही अवेलेबल आहोत. इंस्टाग्रामवर आम्ही अवेलेबल आहोत. यूट्यूबवर आम्ही अवेलेबल आहोत. लिंक्डइनवर आम्ही अवेलेबल आहोत. सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.